गोड गोड आधी भाऊ सगळं बसलेत मला एकटं सोडून खाल्लं ते वर बघ रे आधी आईचं उलट उन्हासाठी बघा आमचं सेटअप एकावर एक टेबलच नव्हतं म्हणून बॅग असं ठेवलं आणि तो फोन एकदम स्ट्रेटसाठी त्याला तिला लई इंटरेस्ट आहे ब्लॉगमध्ये यायला सांगून त्याला एक बा आमचे चॅनल ओनर चॅनलची पण काय करत नाही सगळं मलाच करावं लागलं चला लेट टाईम नंतर आम्हाला अशी स्पेस भेटली आहे मोकळी नाही तर इथं आता बसलेले माणसं होते आता मधनच गेममध्ये तुम्हाला ब्लॉग ऑन करून दाखवतो चला आता आम्ही उनो खेळत आहोत उनो नो 2000 years later आम्ही पोचलेलो आहोत रेणीगुंटाला पोचलेलो आहोत काय झालंय ए पागल पाल दाखवतोय मूर्ख पागलला पागल बोलले पोचलेलो आहोत आम्ही रेणीगुंटाला आता आम्ही इथून बस करून तिरुपतीला जाणार आहोत खूप हेक्टिक प्रवास आहे तरी काही नाही फक्त गोविंदा गोविंदा म्हणा आणि चला पोचलेलो आहोत रेणीगुंटा इथे चला आता आम्ही बस करून जाणार आहोत तिरुपतीला मे बी आम्ही तिथेच खायला थांबू नाही तिरुपतीला खायचं माहित नाही असं चला मग बघूया सगळे असे बसेस असतात आणि प्रायव्हेट गाडी पण असते त्या प्रकारे आपल्याला म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला जसं जायचं आहे तसं भाडं देऊन आपण जाऊ शकतो बसेससुद्धा अवेलेबल आहेत तिरुपतीला जायला आणि प्रायव्हेट गाडी म्हणजे सुमो आणि काही म्हणजे कोणतीही गाडी पण अवेलेबल आहे आता आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि चाललोय तिरुपतीला आणि या काकांनी आमच्याकडून म्हणजे आम्ही 5 जण आहोत एक जणाचे 70 रुपये म्हणजे असे मिळून आम्ही 350 रुपये देणार आहोत त्यांना आणि हे आम्हाला तिरुपतीपर्यंत सोडणार आहे इथून तिरुपती 45 to 1 hour आहे 45 minutes to 1 hour ते काका आम्हाला महाराष्ट्रीयन लोक सुद्धा सापडले हो नक्की खाली आले तर येतो हो स्वारगेट सगळ्यांना आम्हाला इथं महाराष्ट्रीयन लोक पण मिळाले बघा जरांगे पाटील जरांगे पाटील स्पॉटेड इथं पण हवा आहे महाराष्ट्रीयन लोकांची मराठी लोकांची नक्की नक्की कुठेही जावा फक्त आपलीच हवा चला तर ह्या प्रकारे आम्ही तिरुपतीला निघत आहोत रोहन खूप लाजत आहे आपण काही ह्याला करू शकत नाही त्याचं तोंडच लाजाळू आहे कसं वाटतं एकदा गरम होत आहे खूप गरम होत आहे ते तुझ्या तोंडाच्या घामावरनच कळतंय आमचं इथं चूक झाली या माणसाने सांगितलं तिथं थंडी असेल हा स्वतः घालून आलाय थंडीचे पण लोक काळे का लक्ष चला तर आम्ही निघतोय तिरुपतीला आता आलेत 15 मिनिटं पोचतोय तू कन्याकुमारी साथ में पिक्चर देखो थोड़ी ही सारी गरम आहे बाबा लेऊ नये दुसरं सोलापूर वाटते खूप 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 आहे रमणा गोविंदा हे बघा स्वामी कुठले तर माहीत नाही आम्हाला यांचं नाव मग बघितलंय पण नाव नाही माहिती सगळं इथं तेलुगू का कशात लिहिलं माहीत नाही तेलुगूच वाटतंय
तेरा मेरा मेरा तेरा रिश्ता रंगीन कभी 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 कहानी बेरंगी कश्मीर कन्याकुमारी नॉर्थ साउथ में पिक्चर देखो पूरी की सारी काका मला वाचवा लता मंगेशकर आहे का बघा आपले महाराष्ट्राचे लोक पण इथं नाही आहेत इथं इंडियाचं झेंडारी लता मंगेशकरजींचं मूर्ती आहे म्हणजे खरंच लता मंगेशकर त्यांचा आवाज मग सॉरी लता मंगेशकर नाही येते ऑडिओ डिलीट करा सॉरी पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बनो और देश को संभालो लेकिन नहीं तुम्हारी सॉरी चूक झाली तेलुगू फॅन आमचे चूक झाली ते लता मंगेशकर नाही त्यांच्यासारखे दिसत होते पण आम्ही उत्तराखंडला लता मंगेशकरचं मंदिर बघितलेलं हो मंदिर होतं सरस्वती देवींचं तिथं लता मंगेशकरचंही मूर्ती होती गुरुदेव दत्तांची होती विठ्ठलांची होती माग बघा कोणे बॅटमॅन प्रत्येक इथे ब्रिज बनवले ना सगळ्यांना बालाजींचं टिक्क आहे बालाजीचं टिक्क आहे म्हणजे कधीपासून ऑब्झर्व करतोय बालाजीचं टिक्क आहे बघा ही काही कामाची नाही ज्या चॅनलसाठी आमचा ब्लॉग चालू आहे बघा इथं का बालाजीचं टिक्क आहे त्यांना नाही बघा वाटो देवन कुठं बघा गोविंद आणि आम्ही इथं आलोय बघा तिरुमला देवस्थानम इथं उतरलं आम्ही इथनं आता एंट्री घेणार आहे आणि हाय कर रे थकलेत सगळे जरा गरमले झाले ना आम्हाला रिक्षात आणि आमचा पैसे देतोय हा माणूस बार्गेनिंग चालू आहे जरा करावं लागते जरा नाही का कमी जास्त तर लुटलं गेलो तर काय घरी जाऊन रडायचं काय ढगले मस्त दिसत राव थांबा आम्ही बॅग घेतो हे बॅग दे माझी बघा बॅग गोविंद आता इथं जरा 1-2 तासांनी आम्ही लाईनीत थांबले 5च्या लय गर्दी होती लय धक्कामुक्की होती बघा इथं लाईन एवढी लाईन आहे आणि आमची ती ओनर आहे चॅनलची एकदम थकली बिकली हारली इथं लय हात दिला त्रास झाला बसली आहे बिचारीला पाणी पिली हमें अभी दर्शन पास मिल चुका है यहाँ से जो पूरा ही फ्री था इसलिए कुछ टेंशन नहीं है मतलब हमें लगा था हमें पे करना पड़ेगा हमारे 4 घंटे जा गए इधर लाइन में बहुत स्ट्रगल किया है अरे मी हिंदी का बोलले मराठी होतं नाही तू काही बोल ठीक आहे चलते सब चलते ठीक आहे अभी हमने दर्शन पास अरे आता आम्ही दर्शन पास काढून झालेले आहे इथून आणि 4 तास आम्हाला लागलेत हे दर्शन पास करण्यासाठी आम्ही एवढा स्ट्रगल केला आहे एका दर्शन पास फ्री होतं हे आम्हाला हे नव्हतं माहिती आम्हाला लास्ट आल्यावर कळालं की फ्री आहे आम्हाला वाटलं होतं आम्हाला पैसे पे करावे लागणार आहे पण चांगली गोष्ट आहे फ्री आहे पण खूप स्ट्रगल केला आम्ही या फ्रीसाठी खरंच आम्हाला ऑनलाईन दर्शन पास नाही मिळाले म्हणून आम्हाला इथून काढावं लागलं पण ठीक आहे फायनली झालेलं आहे आम्ही अजूनसुद्धा काही खाल्लेलं नाही आहे 4 वाजलेत आमची रूम पण बुक नाही आहे अजून आता आम्ही रूम बुक करून फ्रेश होऊन खायला जाईल कारण की आम्ही खूप घामेघूम झालेलो होतो माझी हालत बघू शकता एवढे घाण घामेघूम झालेला होता आम्ही सगळे आमची ही हालत आहे स्ट्रगल फ्री आहे असं करा गाईज एवढं लक्षात ठेवा खूप स्ट्रगल करावं लागतो देवाला भेटायला जसं तुम्ही माझा केदारनाथचा ब्लॉग अजून पण बघितलेला नाही आहे कारण की मी टाकलेला नाही आहे तर बघाल तुम्ही लवकरच तो पण खूप मेहनत लागते जर आपल्याला माझं मॅनिफेस्टेशन होतं खरं तर या वर्षाचं की मला बालाजीला जायचं आहे आणि मी फायनली बालाजीला आली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्यांनी माझा हा प्रवास खूप अडचणीमध्ये आणला होता पण ठीक आहे फायनली आम्हाला दर्शन पास मिळालं आहे
आता खरा स्ट्रगल अजून उद्या आहे, जेव्हा आम्ही दर्शन करायला जाईल. आम्हाला रांगेत किती वेळ थांबावं लागेल हे आम्हाला माहीत नाही आहे, काहीच आयडिया नाही आहे. सो बघूयात काय होतं आहे. पण आम्ही आत्ता फर्स्ट टप्पा नव्हता हा, दुसरा का तिसरा टप्पा होता. आम्हाला दर्शन पास मिळालेला आहे. मी काय बोलणार नाही. हा काय बोलत नाही कारण की हा मुका आहे. ठीक आहे, चलो तर आम्ही आता रूम बघतो. चला रूम घ्यायची तर थुकलोय राव. तिचा ब्लॉग मीच काढतो, माग नावाचा ऐकतो ना तुम्ही. गर्दी बघा, गर्दी 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 प्रोटोकॉल घेऊन आणि किल्ले झाले आमचा लय झाले. भूक पण लागली, आंघोळ पण करायची. लुंगी यायची. अरे माझ्या इस्त्रीचे कपडे, इस्त्री पण कपडे नाही झाले राव. पण माझे कपडे पण इस्त्री टाकायचे माहिती का. चालेल, पुण्यात त्या दिवशी इस्त्रीचं बंद होतं इकडे. तो बॅरिकेड लावला. स्ट्रगल तर भरपूर रे, भरपूर रे. आता पटकन रूम वरती जाऊन व्हिडिओ ऑन करतो. चला बाय. चला चला, तेच पोलीस होते ढकललेलं मला. अरे 3 hours later. आम्ही रूमवर मगाशी आलो, आमचं आवरून झालेलं आहे आणि आम्ही आता खायला जाणार आहोत. कारण आम्ही असं वाटतं कितीतरी वर्ष उपाशी आहोत, एवढी भूक लागलेली आम्हाला. तर आता आम्ही आवरलेलं आहे. आम्ही मगाशी आल्या ब्लॉग नाही केलं कारण की आम्ही खूप थकलेलो होतो. मग पहिला म्हणलं आवरून घेऊयात, मग जाताना तुम्हाला सांगते. बघू शकता तुम्ही दृश्य, ही आहे आमची रूम. बस 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 बस. आणि आता परफ्यूम मारलं होतं मला. 5 बेडची रूम आहे आणि तिथं वॉशरूम आहे, अशी ही रूम आहे. आणि आम्ही ह्याच्यासाठी पर डे 1500 रुपीज पे केले. नॉन AC, AC आहे पण नॉन AC आहे, फॅनवरती रूम चालते. आणि विथ AC घ्यायचं असेल तर 2000 आय गेस, असं पर डे आहे प्राईस आहे. तर आम्ही जुगाड करू असं म्हणतो, AC लावूयात, बघूयात काय होतं, लावता येईल का. तर आम्ही खरंच आजच एवढं थकलेलो आहोत. आम्हाला माहीत नाही आमच्या पुढच्या 2 दिवसात किती हाल होणार आहेत. कसं वाटतं एकता, तुम्ही एवढे लाजत का आहात? खूप थकली. बोल आदित्य, काय बोलतोयस? मजा आली, मजा आली. काय काढणार रे? आता आम्ही जेवण शोधतोय. इथं बघा महाराजांचा फोटो आहे. इथं प्रत्येक म्हणजे मी एक 60-50% हॉटेल बघितलं, इथं नाही का आपल्या महाराजांचा फोटो लागले तर ते बघा. इथं बघा, इथं हे बघा, परत शिवाजी महाराज. म्हणजे आपले महाराज लागलेच आहेत. कुठं बघेल तिथं आपले महाराज दिसणारच, कुठल्याही कोपऱ्यात जावा. शिवाजी महाराज. लोकांना म्हणलं ना मराठी आहे मी, आधी स्माईल येते तोंडावर. काय काय त्यांना भाषा नाही कळते माझी. ठीक आहे, चले वेगळं असते. तिथं पण हे महाराज आहेत आपले, खूप जागेवर खूप. नाव ह्यांचं आहे, आता बघा एक एक्झाम्पल देतो. इथं एक मला दिसलं हॉटेल, पंजाबी ढाबा नाव आहे, पण फोटो आपल्या महाराजांचे. बघा आपले महाराज, म्हणजे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं, किती मोठं केलं, ह्याचं उदाहरण आपण आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आरामशीर बघू शकतो. कटक से लेके कटक तक. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
आणि मी हे पण बघितलं जरांगे पाटलांचं पण फोटो होतं इथं खूप जागेनं. म्हणजे आपले माणसं तुम्हाला सगळीकडे बघायला भेटतील. चालेल अजून 3 एक थाळी मागवली, अजून एक उत्तप्पा वित्तप्पा मागवले. तर भूक लागली आपण लय खातो. खाल्ल्यानंतर आपण आपला ब्लॉग चालू करू. लय कंटाळा आले राव. आम्ही पोळी डोसा मागवला. आत काय पावडर आली दिसते काही बघा. आता सगळे खात ते त्यानंतर अजून मागे हे बघा आम्ही आता इथे रेस्टॉरंटमध्ये आलो. यांचे असे 3 काहीतरी खूपच वेगळ्या प्रकारचे असे चटण्या आणि लोणचं आहेत. हे तर काय आहे मला माहीत नाही आहे. असं दिसतंय एकदमच वेगळंच आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे आपण काय माहिती मला काही कळत नाही रिॲक्शन काय द्यायची. लोणचं पण असं वेगळ्याच कलरचं आहे आणि हे ते पोळी काहीतरी तशी चटणी आहे पावडर आहे कशी ते काही ती वेगळीच लागली ही मला. आम्ही डोसा मागवला होता ना त्याच्यामध्ये तेच होतं पोळी डोसा होता आणि हे सगळ्यांनी थाळे मागवलं आहे. असं साऊथ इंडियन प्रॉपर केळीच्या पाण्यांवर जेवण दिलं आहे त्यांनी. आता बघूयात पुढे काय करायचं. हे आहे इथे आम्ही इथे थांबलो होतो या रेस्टॉरंटमध्ये. ह्याचं नाव बाहेर आहे आम्ही बघितलं नाही नीट. आणि हे गणपतींची इतकी छान मूर्ती तुम्ही बघू शकता. पण आम्ही जिथे इथे थांबलेलो ना त्यांची सर्व्हिस अजिबातच चांगली नव्हती. जेवण ठीक होतं म्हणजे चांगलं होतं. आता आपण साऊथ इंडियन असं जास्तीत जास्त डोसा हेच खातो पण आम्ही ह्यांच्या भाज्या खाल्ल्या इथे. थाळी मागवली होती जे की त्यांची ऑथेंटिक टेस्ट होती पण सर्व्हिस खूप भंगार होती. आणि टिप्ससाठी खूपच म्हणजे असं चिडचिड केल्यासारखं ते आम्हाला देत होते सगळ्या गोष्टी. ये नाही ये वो नाही आधी म्हणत होते पैसे. हां म्हणजे आम्ही साखर मागितली थोडीशी तर ते पहिल्यानंतर म्हणले की नाही ते फ्री नाही आहे ते पेड आहे म्हणजे त्याचे पैसे भरावे लागणार. नंतर त्यांनी साखर आणून दिली म्हणले नाही आहे फ्री. म्हणजे असं होतं हे हॉटेल. पण ठीक आहे सगळीकडे आपल्याला कुठं ना कुठं काही ना काही एक्सपिरियन्स मिळतो. हे लाईफ एक्सपिरियन्सेस असतात. म्हणजे आपण साऊथ इंडियन थाळी खाल्ली ना ती काय वेगळी वाटली आपल्या रेग्युलर जेवणापेक्षा वेगळी होती. ठीक आहे म्हणजे ओके सर्व्हिससाठी व्हेरी बॅड फूडसाठी गुड. पण तुम्हाला असं होतं ना की खाताना असं उरावरती येऊन कोणी बसलं नाही पाहिजे. काही सांगितलं म्हणजे असं चिडचिड करून दिली त्यांनी खूप गोष्टी. म्हणजे ते असं मला वाटतं की आपण बाहेरचे होतो म्हणून त्यांनी तसं समजलं असेल आपल्याला. मला असं वाटतं आपल्या लँग्वेजमुळे त्यांना कळालं असेल की आपण बाहेरचे आहोत. लँग्वेज बॅरियरमुळे बाहेरचे आहोत म्हणून ते आमच्याशी असे वागत होते. पण ठीक आहे काय करू नाही शकत आपण. आता आम्ही रिक्षा केलेली आहे. आता आम्ही चाललो आहे 3 मंदिरं बघायला. जे की पहिलं आहे कपिलेश्वर, नंतर इस्कॉन इथलं तिरुपतीचं इस्कॉन आणि गोविंदराज टेम्पल. असे 3 टेम्पल फिरून आम्ही रिक्षावाल्यांना म्हणजे सांगितलं की आम्हाला 3 टेम्पल फिरवून आणायचे. म्हणजे 5 जणांचे एकत्रच कॉस्ट घेतील ते 350 समथिंग ते आमच्याकडनं घेणार आहेत. आम्ही 5 मंदिरचे आम्हाला फिरवून आणले. आम्ही चाललेलो आहोत आणि इथे मीटरवरती रिक्षा नाही आहे. हे जरा खूपच वाईट गोष्ट झाली नाही तर आम्ही मीटरवरच गेलो असतो. कारण की एवढं लांब नाही आहेत मंदिरं 3-3 किलोमीटरवरच आहेत. मग मला वाटतं आमचं 200-250 मध्ये झालं असतं जर मीटरवरती रिक्षा असतं तर. ठीक आहे पण काय 100 रुपये जास्त देऊन काय आता कायच करणार. इट्स ओके आम्ही ॲडजस्ट करावं लागतंय. ठीक आहे जाऊ दे फिरायला आलोय तर मजा करूया. तिरुपतीचं टेम्पल बहुतेक इथलं दिसतंय. हो हां ते तिरुपती आहे. ही लाईट जी वागत होती ना आता. हां बरं सॉरी मी ती वेगळी लाईट दाखवली. 1 मिनटं मला दिसलं तर दाखवते. वर मंदिर दिसते ना लाईट दिसते ना ही लाईट ती बहुतेक तिरुपतीचं मंदिर असं माझी बहीण माहीत नाही आहे आम्हाला. तिरुपतीचंच आहे दुसरं कुठलं टेम्पल आहे त्याच्यावर बहुतेक तेच असेल मग असावं. ओके ठीक आहे तिरुपतीला आपल्याला उद्या जायचंच आहे तर आता आपण हे 3 मंदिरं फिरून येऊयात. आता आम्ही आलेलो आहोत कपिलेश्वर मंदिराच्या इथे. हो रे तर हे समोर कपिलेश्वर मंदिर आहे. आम्ही आत्ता जस्ट पहिलं मंदिरच कपिलेश्वर मंदिर इथे आलेलो आहोत. बघूया आता हे मंदिर कसं आहे. आम्ही आवरलो नाही आम्ही अशाच आउटफिटमध्ये आलो कारण की आमचं फिक्स नव्हतं आम्ही जाईल का नाही कोणत्या मंदिरात. सो मग अचानकच ठरलं खाताना की जाऊयात आता आलोच म्हणजे संडेला. खूप सुंदर असं मंदिर होतं हनुमानजीचं.
छान होता. असं म्हणजे ओल्ड वाईब्स येत आहेत ह्याच्या मंदिरातून. ह्यांच्या एकदम ऑथेंटिक मंदिर असतात ना, इथे फोटोशूट चालू आहे. आणि ते असे हे सगळे अशा अटायरमध्ये आहेत. म्हणजे सगळं तरी वेगळंच आहे. हे कपिळेश्वर मंदिर आहे. ते हनुमान मंदिर होतं. आता आम्ही इथे आलेलो आहोत. बघूयात कसं आहे हे मंदिर. फोन अलाउड आहेत की नाही माहीत नाही. मगाशी त्या हनुमान मंदिरात तरी नव्हतं अलाउड. तर बघूयात इथे अलाउड आहे का. म्हणजे मी तुम्हाला आतमध्ये देवाची मूर्ती दाखवू शकते. असं मंदिर आहे. सुंदर आहे. आपण हे बघू शकतात. मस्त, खूप सुंदर. खूप सुंदर आहे. बघू शकता त्यांनी इथे लाईट्स लावलेल्या आहेत वाटतं. वेगवेगळ्या लाईट्समध्ये ब्लिंक होते. पण हे इतकं छान आणि सुंदर दिसतंय. एक नंबर. समोरासमोर खूप जास्त छान दिसतं ह्याच्यापेक्षा. सध्याच्या टेम्पलमध्ये आलं तर घरात असा परिसर आहे. खूप छान आहे इथं. खूप छान आहे. म्हणजे शांत होतं. आत ती व्हिडिओ घेता येत नाही, फोटोज अलाउड नाही म्हणून. खूप चांगलं. म्हणजे एक हा डोंगर आहे. या डोंगरच्या पुढंच आहे बघा. हे डोंगर आणि इथं ह्यांनी तर सांगितलं शिव पार्वती आहेत. पण माहीत नाही त्यांचा. आता शंख पण दिसतोय. आपल्याला नीट माहीत नाही म्हणून मी नीट सांगू पण शकत नाही. खाली गणपती पण दिसत आहे ना तिथे. त्याच मंदिरात तिथं पुढं आपलं नागांचं आहे. सगळी मूर्ती. भरपूर नाग देवता आहेत. नागच देवता बोलतात ना, कारण की नाही का साप दिसतात ते, म्हणून मी तेच बोलतोय. चुकलं असेल तर सॉरी. इथं आपले नंदी महाराज. आणि इथं आपले नंदी महाराज म्हणलं की समोर कोण असणार? महादेव. आलोय आपण इस्कॉनला. तिरुपतीतली इस्कॉन आहे. मस्त दिसतं दिसायला. बांधलं पण एक नंबर आहे. तिथे रेग्युलर प्रत्येक इस्कॉनमध्ये हे बघतोच आपण गोविंद रेस्टॉरंट. हे मला वाटतंय बालाजींचं मंदिर आहे इस्कॉनमधलं असं वाटतंय. काय माहीत नाही, मी तिथे गेलो नाही. सॉरी, एक्झिट होतं वाटतं. आपण एंट्री घेऊयात. मस्त मंदिर तर खूप कसं बोलू एकदम मस्त बांधले. समोर अजून मस्त वाटतं बघायला. असं वाटतंय ओरिजिनल गोल्ड आहे, पण ओरिजिनल तर नाही आहे. दिसायला असं वाटतंय. चला हे बघा आम्ही आपल्या इस्कॉनच्या आतलं. इथनं असं वर जायचं आपल्या. वर एक मस्त ऐकू येते कानाला की भजन चालू आहे. वर जाऊन बघू आपण. कृष्णा 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 हरे हरे. दीदी बोल दीदी बोल वाइफ बोल. स्नॅप चली जाती है. हरे हरे वाव बन जाता. इस्कॉन टेम्पल से हमने ये प्रसाद लिया है. ये इसको खाट बोल रहे थे. सॉरी, हे आम्हाला मी सारखी विसरून जाते की मला मराठीत ब्लॉग करायचे. सवय लागली आहे ना हिंदीमध्ये करायची, त्यामुळे आम्ही प्रसाद घेतला आहे. आता आम्ही आमच्या रिक्षात बसतो आहे आणि आता अजून एक टेम्पल राहिलं आहे, ते करू आम्ही. हा पण प्रसाद घेतलेला आहे. आज एकादशीमुळे
ते एकादशीमुळे आज एवढा सगळं प्रसाद देत होते ते आम्हाला. हे आहे गोविंदराज टेम्पल. आम्ही इथे आलेलो आहोत. इथे आतमध्ये जाईल आता दर्शनासाठी. आम्हाला पण नाही माहिती गोविंदराज म्हणजे हे कोण आहेत नेमकं, पण ह्यांचं मंदिर आहे. बघूयात आतमध्ये कोणाचं मंदिर आहे काय. ही आहे आमची एकता. हे शिवलिंग आहे. चलो, इथं मोस्ट ऑफ दी मंदिरांमध्ये आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत, म्हणजे कॅमेरा अलाउड नाही, म्हणून आम्हाला आतमध्ये शूटच करता येत नाही. सो बाहेरून जितकं जमेल तितकं मी दाखवायचा प्रयत्न करते. तर काहीच गोविंदराज मंदिरमध्ये आले असतं ते. वरती मून नाही लाईट आहे.